हॅलो ग्लॅम गर्ल्स. तर आता रक्षाबंधन येत आहे, त्यासाठी मी हा जो काही मेकअप लुक आहे तो क्रिएट केलेला आहे. आय होप की तुम्हाला नक्की आवडेल. हा मेकअप लुक मी कशा पद्धतीने क्रिएट केलेला आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. कुठले कुठले प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत आणि कशा पद्धतीने हा मेकअप मी केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही देखील हा मेकअप लुक क्रिएट करू शकता. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे खाली दिलेलं बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल. आणि चला तर मग पाहूया की हा मेकअप लुक मी कशा पद्धतीने केलेला आहे. हॅलो ग्लॅम गर्ल्स. तर आज आपण करणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक. तर इथे मी जो माझा फेस आहे तो क्लिन्झरने क्लीन केलेला आहे, सिटाफिलचं क्लिन्झर वापरून. त्यानंतर मी इथे यूज करणार आहे हे प्लमचं जे आहे टोनर, तर ते मी इथे यूज करणार आहे फेसवरती. तुम्ही याच्या ऐवजी रोज वॉटर जरी वापरलं तरी चालेल, किंवा तुमच्याकडे जे कोणतं टोनर आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. इथे मी माझा टोनर व्यवस्थितरित्या लावून घेतलेला आहे. आता मी इथे लावणार आहे विश केअरचा लिप बाम, कारण की आपले लिपस्टिक जे आहे ते व्यवस्थित बसावे म्हणून. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे सिल्क टच मॉइश्चरायझर, जे की फ्लिकाचा आहे. हे मॉइश्चरायझर जे आहे ते मॉइश्चरायझर आणि प्रायमर दोन्हीचंही काम करतो व्यवस्थितरित्या. प्रायमर प्लस मॉइश्चरायझर आहे आणि हे इन्स्टंट तुम्हाला स्किनवरती खूप छान ग्लो मिळून देतो. किती सुंदर असा ग्लो आलेला आहे माझ्या स्किनवरती. आता हे कनफ्लॅश पॅलेट वापरणार आहे. कन्सिलर, यातला मी एक शेड जो आहे हा तो पिक केलेला आहे आणि हा मी इथे लावून घेणार आहे. जिथे जिथे चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असेल त्यावरती तुम्हाला आपल्या शेडच्या 2 टोन डार्क कन्सिलर जे आहे ते अप्लाय करायचं आहे, जेणेकरून जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हाईड होतील. व्यवस्थित सर्व भागांवरती लावून घ्यायचं आहे. ते पाहू शकता मी कशा पद्धतीने सगळं कव्हर करत आहे. जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन वाटत आहे तिथे तिथे आपल्या स्किन टोनच्या 2 टोन डार्क कन्सिलर आपल्याला वापरायचं आहे. आता आपण इथे एक ब्रशने ह्याला व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घेऊया. त्याने मी फाउंडेशन व्यवस्थित लावून घेणार आहे. फाउंडेशन सर्व भागावरती व्यवस्थित अप्लाय करून त्यानंतर एका फाउंडेशन ब्रशने आपल्याला त्याला व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घ्यायचं आहे. हे रिकॉर्डचं फाउंडेशन अप्लाय करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हायलाइट करणार आहोत. हायलायटिंगसाठी मी इथे यूज करते आहे रिकॉर्डचं एस ऑफ बेस कन्सिलर. खूप कमी प्रमाणात मी इथे लावणार आहे. अशा पद्धतीने मी इथे कन्सिलर लावून घेतलेला आहे आणि मी ह्या ब्रशने त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे आणि सर्व भागांवरती व्यवस्थित मी ब्लेंड केलेला आहे. आता किती छान पद्धतीने आपलं जे कन्सिलर आहे ते सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपण इथे कन्सिलर लावून घेतलेला आहे. आता आपण त्यानंतर आपण आय मेकअपसाठी डोळ्यांवरती कन्सिलर लावून घेऊया. इथे पण मी तेच रिकॉर्डचं जे कन्सिलर आहे ते आईजवरती अप्लाय केलेलं आहे.
आणि मेकअपसाठीचा जो बेस आहे तो मी इथे करून घेतलेला आहे. आता आपण यानंतर स्टार्ट करणार आहोत आय मेकअप. त्या अगोदर हे व्यवस्थित मी ब्लेंड करून घेणार आहे. आणि आपल्याला जो काही आपण मेकअपचा बेस केलेला आहे त्यावरती आता मी ब्लश अप्लाय करणार आहे. आणि त्यानंतर आपण हा जो काही बेस आहे तो पावडर लॉकिंग करून घेणार आहोत. इथे पाहू शकता मी ब्लश अप्लाय केला आहे आणि किती छान पद्धतीने मी जो ब्लश लावलेला आहे तो किती सुंदर वाटत आहे. आता आपण मेकअपला सेट करणार आहोत पावडरने. इथे मी लूज पावडर घेतलेली आहे आणि त्याने माझा अंडर आईज एरिया आहे तो व्यवस्थित सेट करून घेतला आहे. माउथ एरिया जो आहे तो देखील व्यवस्थितरित्या पावडरने लॉक केलेला आहे जेणेकरून क्रिजेस वगैरे दिसता कामा नये. तर इथे मी आपला जो बेस आहे तो सेट करून घेतलेला आहे ह्या फॉरएव्हर 52च्या बनाना पावडरने. आता आपण आयब्रोज रिफाईन करून घेऊयात. ह्या आयब्रो डिफायनरने इथे माझ्याकडे पावडर फॉर्ममध्ये आयब्रो डिफायनर आहे आणि तुमच्याकडे जर पेन्सिल असेल तर तुम्ही त्याचा देखील उपयोग इथे करू शकता. इन्स्टंट ह्या ॲब्रोमध्ये आणि ह्या ॲब्रोमध्ये किती डिफरन्स दिसतोय तुम्हाला. त्या ॲब्रोज आहेत त्या खूप जास्त विरळ आहेत त्यामुळे मी इथे व्यवस्थितरित्या त्यांना डिफाईन करून घेते. आता ही ॲब्रो डिफाईन करून घेते मी. तर अशा पद्धतीने मी माझ्या दोन्ही आयब्रोज डिफाईन करून घेतलेल्या आहेत. आता आपण करणार आहोत आय मेकअप. हा ब्रश घेतला आहे मी आणि आत्ता मी एक ट्रान्झिशन शेड घेणार आहे ह्या आयशॅडो पॅलेटमधला. जास्त हेवी लुक नको आहे आपल्याला सो त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहायला तुम्हाला आवडेल नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. या आयशॅडो पॅलेटमधला मी हा जो आहे कलर आहे माझ्या आउटर कॉर्नरवरती हा जो आहे ब्लेंड करून घेणार आहे. आता एक शिमर अप्लाय करूया आपण. अगदी सुंदर असा आय लुक इथे क्रिएट झालेला आहे. आता आयलायनर लावून घेऊया. मी इथे आयलायनर लावून माझा आय मेकअप लुक जो आहे तो कंप्लीट करून घेणार आहे. त्यानंतर मस्कारा, जो आहे मेबेलिनचा. आता लावूया हिरवीचं काजळ आहे काजळ. तर मी काजळ लावून घेतलेला आहे. हायलाइटर लावून घेऊया. माझ्याकडे आहे ते लिप लायनर जे मी लावून घेणार आहे. इथे मी न्यू न्यूअन्स मेबेलिनची लिपस्टिक लावणार आहे. आता मी माझे इयरिंग्स जे आहेत ते वेअर करणार आहे. सो हा आहे माझा फायनल लुक आणि तुम्हाला जर हा मेकअप आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मेकअप लुक सोबत. तोपर्यंत बाय.